नमस्कार, मिसेस जितकर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवत आहोत मेथीची डाळ ढोकळी. थंडीमध्ये गरमागरम डाळ ढोकळी खाण्याची मजा ही काही वेगळीच असते. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी या ठिकाणी 4 प्रकारच्या मिक्स डाळी याचे 1 वाटी असे प्रमाण घेतलेले आहे. यामध्ये तुरीची डाळ ही जास्त आहे, तसेच मसूर, मूग व चणा डाळी अगदी थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत. यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून मी अर्धा तास डाळ भिजत ठेवलेली आहे. डाळ भिजत आहे तोपर्यंत या ठिकाणी मेथी मी स्वच्छ निसून व धुवून घेतलेली आहे. या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे. आपण पाहू शकता डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता डाळ उपसून आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने 3 पट पाणी आपण या ठिकाणी टाकलेले आहे. तसेच यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी तेल व अगदी थोडेसे मीठ टाकलेले आहे. व कुकर आपण गॅसवर 1 उकळी येईपर्यंत ठेवलेला आहे. आपल्याला कुकरला झाकण लावायचे नाही आहे, फक्त उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे. तोपर्यंत या ठिकाणी मी मेथी बारीक चिरून घेत आहे. आता आपण कणिक मळूया. त्यासाठी मी एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ तसेच अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. यामध्ये आपण चिरलेली मेथी टाकलेली आहे. मेथी अगदी थोडीशी घेतलेली आहे, बाकीची मेथी आपल्याला पुढे लागणार आहे. तसेच यामध्ये जिरे, ओवा, चवीपुरते मीठ, हळद, 2 चमचे लाल तिखट टाकलेले आहे. तसेच चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मोहन म्हणून 2 उघडे तेल टाकलेले आहे. आता हे सर्व पदार्थ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत मी याचा घट्टसर असा उंडा मळला आहे. उंडा मळत असताना आपल्याला याचा उंडा हा घट्टच मळायचा आहे, जेणेकरून ढोकळा आपल्या एकमेकांना चिटकणार नाही. उंडा जर पातळ झाला तर ढोकळा एकमेकांना चिकटू शकतात. मी उंड्याला तेल लावून घेतलेले आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी छोट्या छोट्या ढोकळ्या बनवून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर अशा ढोकळ्या बनवायच्या नसतील तर तुम्ही याची एक पोळी लाटून त्याची चौकोनी असे काप देखील करून घेऊ शकतात. आता तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण एक एक करत ढोकळ्या सोडून घेऊया. यामध्ये सर्व ढोकळे टाकून आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी कांदा चिरून घेतलेला आहे, तसेच टोमॅटो चिरून घेतलेला आहे, लसूण सोलून घेतलेला आहे. आता आपण कढई तापत ठेवूया. कढईमध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, तसेच जिरे, मोहरी टाकून त्यामध्ये थोडेसे हिंग टाकून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकून कांदा मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा परतत आलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो देखील टाकून परतून घेऊया. यामध्ये आता मेथी टाकलेली आहे. मेथी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून मेथीचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. अर्थातच मेथीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला मेथी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण सर्व आपले बेसिक मसाले टाकूया, जसे की हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला व गरम मसाला. आपले सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतून झालेले आहे. तोपर्यंत आपल्या डाळ ढोकळी देखील शिजून तयार आहे. आता यामध्ये आपण तयार डाळ ढोकळी टाकून घेऊया. तसेच यामध्ये पाणी टाकायचे काम नाही, हीच कन्सिस्टन्सी योग्य आहे. आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तूप देखील टाकू शकतात. तसेच आपण यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया व चवीपुरते मीठ टाकून घेऊया. 1 उकळी आल्याच्यानंतर आपली गरमागरम डाळ ढोकळी तयार आहे. तर सर्व करून घेऊया. रेसिपी आवडली चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.